अनेकांना वाटतं शेअर मार्केट म्हणजे जुगार. अनेकांना वाटतं ट्रेडिंग म्हणजे फक्त नुकसान. पण खरं सांगायचं तर ट्रेडिंग हे गणितापेक्षा जास्त शिस्त आणि सायकोलॉजीवर अवलंबून आहे. नमस्कार, मी आहे अधिपती आणि आपल्या अधिपती ट्रेडर या प्लेलिस्टच्या पहिल्या भागात द फाउंडेशन ऑफ ट्रेडिंग मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण कोणताही क्लिष्ट चार्ट न बघता एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय असतं. ट्रेडिंग म्हणजे काय? तर मी तुम्हाला सर्वात सोपे उदाहरण सांगणार आहे. ट्रेडिंग म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून आपल्या साध्या भाषेत सांगायचं तर व्यापार आहे. कल्पना करा, तुम्ही एका कापड व्यापाऱ्याकडे गेलात. तो व्यापारी सुरतहून 100 रुपयांना एक साडी आणतो आणि तुम्हाला ती 150 रुपयांना विकतो. यात त्याने काय केले? त्याने वित्तीय वस्तू कमी किमतीत विकत घेतली आणि जास्त किमतीत विकली. यातला 50 रुपये हा त्याचा नफा. हेच आहे ट्रेडिंग. फक्त शेअर मार्केटमध्ये आपण साडी किंवा भाजी विकत घेत नाही, तर आपण कंपन्यांचे शेअर्स किंवा देशांचे चलन करन्सी विकत घेतो आणि विकतो. इथला नफा हा वस्तूंच्या किमतीतल्या फरकावर अवलंबून असतो. थोडक्यात सांगायचं तर जास्त किमतीला विकण्याच्या उद्देशाने कमी किमतीला कोणतीही वित्तीय वस्तू विकत घेणे म्हणजे ट्रेडिंग. स्टॉक मार्केट आणि फॉरेक्स मार्केट यातील फरक सोप्या भाषेत आपण पाहणार आहोत. आता बऱ्याचदा आपण दोन शब्द ऐकतो, शेअर मार्केट आणि फॉरेक्स. यातला फरक एकदम सोपा आहे. स्टॉक मार्केट, जेव्हा तुम्ही टाटा मोटर्स, रिलायन्स किंवा इन्फोसिस सारख्या एखाद्या भारतीय कंपनीचे शेअर्स विकत घेता आणि विकता, तेव्हा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करता. तुम्ही त्या कंपनीच्या प्रगतीवर पैसे लावता. फॉरेक्स, परकीय चलन बाजार. फॉरेक्समध्ये आपण कंपन्यांचे शेअर्स नाही तर देशांचे चलन विकत घेतो किंवा विकतो. उदाहरण, डॉलर विरुद्ध रुपया. जर तुम्हाला वाटलं की भारताची अर्थव्यवस्था मजबूत होणार आहे आणि रुपयाची किंमत वाढणार आहे, तर तुम्ही रुपया विकत घ्याल. इथे एका देशाच्या चलनाच्या तुलनेत दुसऱ्या देशाच्या चलनाचा व्यापार होतो. स्टॉक मार्केट हे फक्त भारतीय वेळेनुसार चालतं, पण फॉरेक्स मार्केट हे जागतिक असल्याने दिवसाचे 24 तास 5 दिवस सुरू असतं, मंडे टू फ्रायडे. भीती कशाची आणि का असते? तर मित्रांनो, ट्रेडिंग हा एक व्यवसाय आहे. याला भीती वाटते कारण लोक अभ्यासाशिवाय यात पैसे लावतात. या प्लेलिस्टच्या पुढच्या भागांमध्ये आपण याच पायाभूत माहितीवरून पुढे जाणार आहोत. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत ट्रेडर आणि इन्व्हेस्टरमध्ये काय फरक असतो आणि तुम्ही नक्की काय बनायला हवे. हा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला तुमच्या अधिपती सोबत ट्रेडिंगचा हा प्रवास सुरू करायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. भेटूया पुढच्या भागात.